नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आर्या करिअर अकॅडमीमध्ये तुम्हा सर्व भावी अधिकाऱ्यांचं मी परत एकदा सहर्ष स्वागत करतो. आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या विविध स्पर्धा परीक्षामधील मराठी विषयातील 1984 पासून 2023 पर्यंत विचारलेले शब्दसमूहाबद्दल एक शब्द. चला तर मग सुरुवात करूयात. सत्यासाठी झगडणारा म्हणजे सत्याग्रही. जिवंत असेपर्यंत म्हणजे अजन्म. रात्री हिंडणारे म्हणजे निशाचर. कठोर हृदयी म्हणजे पाषाण हृदयी. स्वतःशी केलेले भाषण म्हणजेच स्वगत. हसवलाचा खेळ करणारा म्हणजे दरवेशी. हृदयाला भिडणारे म्हणजे हृदयंगम. मागून जन्मलेला म्हणजे अनुज. बोधपर वचन म्हणजे सुभाषित. आठवड्यास प्रसिद्ध होणारे म्हणजे साप्ताहिक. चांगला धष्पुष्ट पण बुद्धीने मंद मनुष्य म्हणजे शुंभ. कपटी व कटकारस्थानी करणारा मनुष्य म्हणजे शकुनी मामा. आपल्या कामात जागरूक व भयप्रद असणारा म्हणजे सिंह. अंगावर अलंकार नसलेली स्त्री म्हणजे लंकेची पार्वती. अचूक गुणकारी म्हणजे रामबाण. सदा रडत बसणारा बेहिमती म्हणजे रडतराव. आपापसातील कलह म्हणजे यादवी. व्यवहारात चतुर म्हणजे व्यावहारिक. घरादारास पारका झालेला म्हणजे अनाथ. आकाशात गमन करणारा म्हणजे खग. मोजकाच आहार घेणारा म्हणजे मितभोजक. शेतकऱ्यांना मिळणारे कर्ज म्हणजे तगाई. द्रव्य व विद्या दोन्हीही नसलेला म्हणजे ठणठणपाळ. सैनिकांचे पथक, धान्यांची रास. गायींचा कळप, खेळाडूंचा संघ. जो अत्यंत खर्च करतो त्याला उधळ्या म्हणतात. जो भविष्य सांगतो त्याला ज्योतिषी म्हणतात. जो देशासाठी मरतो त्यास हुतात्मा असे म्हणतात. एकाच अवतारावर श्रद्धा असलेले म्हणजे एकेश्वरी. मुलांनी मोठ्या माणसांना दाखवायचा त्यास आदर असे म्हणतात. जुल्या चालीरीतीप्रमाणे वागणारा म्हणजे सनातनी. व्याख्याता विषय सोडून बोलला त्याला अप्रस्तुत असे म्हणतात. जुन्या मताला चिटकून राहणारा म्हणजे पुराणमतवादी. जैव व अजैव घटकातील संबंध म्हणजे पर्यावरण. उपकाराची जाण न ठेवणारा म्हणजे कृतघ्न. सत्य असत्य बुद्धीला स्मरून म्हणजे सत्सद विवेकबुद्धी. केलेले उपकार विसरणारा म्हणजे कृतघ्न. गावातील मोठ्या माणसांनी एकत्र पाणी भरण्याची जागा म्हणजे पानवटा. शत्रूला सामील झालेला म्हणजे फितूर. अतिशय गरीब असणे म्हणजे दरिद्री नारायण. सूर्य उगवल्यानंतर उठणारा म्हणजे सूर्यवंशी. घरोब्यांचे संबंध म्हणजे ऋणानुबंध. नाशवंत म्हणजे क्षणभंगूर. अतिशय भांडखोर स्त्री म्हणजे त्राटिका. ज्याला खूप माहिती आहे असा म्हणजे बहुश्रुत. धर्मांत जेवण मिळण्याचे ठिकाण म्हणजे अन्नछत्र. वाट दाखविणाऱ्या म्हणजे वाटाड्या. जिचे भाग्य नाहीसे झाले आहे अशी ती म्हणजे हतभागिनी. सावकाश होणारा बदल म्हणजे उत्क्रांती. आयुष्य थोडे असलेला म्हणजे अल्पायुषी. शत्रूला सामील झालेला म्हणजे फितूर. कायदेशीररित्या वैवाहिक संबंध संपुष्टात आणणे म्हणजे काडीमोड. तलाठी कार्यालय म्हणजे सज्जा. काटकसरीने राहणारा म्हणजे मितव्ययी. वर्णन करण्याची हातोटी किंवा पद्धत म्हणजे वर्णनशैली. सामाजिक व आर्थिक समतेचा पुरस्कार करणारा म्हणजे साम्यवादी. धान्यादी साठवण्याची बंदिस्त जागा म्हणजे वखार. तिथी वार न ठरवता आलेला म्हणजे अतिथी. आकाशात गमन करणारा म्हणजे खग. नाणी पाडण्याची जागा म्हणजे टाकसाळ.
एकाच आईच्या पोटी ज्यांचा जन्म झाला आहे असे म्हणजे सहोदर. जुन्या रूढी व चालीरीती यांना अनुसरून वागणारा म्हणजे सनातनी. ज्याला लिहिता व वाचता मुळीच येत नाही असा म्हणजे निरक्षर. शेजाऱ्यांशी चांगल्या तऱ्हेने वागण्याची पद्धत म्हणजे शेजार धर्म. देवापुढे सतत जळणारा दिवा म्हणजे नंदादीप. काही दिवसांनी प्रकाशित होणारे म्हणजे नियतकालिक. केलेले उपकार जाणणारा म्हणजे कृतज्ञ. सत्याची बाजू मांडणारा म्हणजे सत्याग्रही. पायापासून डोक्यापर्यंत म्हणजे अपादमस्तक. नाटकाच्या प्रारंभीचे स्तवनगीत म्हणजे नांदी. ग्रंथात मागाहून इतरांनी घातलेला मजकूर म्हणजे प्रक्षिप्त. चंद्रापासून येणारा प्रकाश म्हणजे चांदणे. मूर्ती जिथे असते तो देवालयाचा भाग म्हणजे गाभारा. जुन्याची दुरुस्ती म्हणजे जीर्णोद्धार. झाडांची वाळलेली पाने म्हणजे पाचोळा. निरर्थक गोष्टी व गप्पा म्हणजे भाकड कथा. वारी करणारा म्हणजे वारकरी. मित्रपरिवारासह केलेले भोजन म्हणजे सहभोजन. ठराविक वेळी प्रसिद्ध होणारी म्हणजे नियतकालिक. मानवाच्या पाप पुण्याचा हिशोब ठेवणारा यमाचा सेवक म्हणजे चित्रगुप्त. आधुनिक मराठी कवितेचे जनक म्हणजे केशवसूत. ज्याला सीमा नाही असा म्हणजे असीम. पती निधनानंतर स्त्रीने केलेले आत्मदहन म्हणजे सहगमन. इच्छिलेली वस्तू देणारे झाड म्हणजे कल्पवृक्ष. केलेले उपकार जो जाणत नाही असा म्हणजे कृतघ्न. अधांतरी लोंबकळणारा म्हणजे त्रिशंकू. कंबर कसलेला म्हणजे कटिबद्ध. सांगितलेले कोणतेही काम करणारा म्हणजे हरकाम्या. सर्व इच्छा आकांक्षाचा त्याग करणे म्हणजे निरीच्छ. दुसऱ्यांनी केलेल्या मदतीमुळे त्या व्यक्तीविषयी मनात जी भावना निर्माण होते त्याला कृतज्ञता म्हणतात. पूर्वी कधीही पाहिले नाही असे म्हणजे अपूर्व. आधी जन्म घेतलेला म्हणजे अग्रज. कुणाचेही न ऐकता मनाला वाटेल तसे वागणे म्हणजे मनमानी. ज्याला मरण नाही असा म्हणजे अमर. त्रिशंकू म्हणजे अधांतरी. स्वतःच्या फायद्याचाच विचार करणारा म्हणजे स्वार्थपरायण. केलेले उपकार न जाणणारा म्हणजे कृतघ्न. विस्थापितांना पुन्हा वसविणे म्हणजे पुनर्वसन. इच्छिलेली वस्तू देणारे झाड म्हणजे कल्पवृक्ष. जिथे नाणी तयार केली जातात ती जागा म्हणजे टाकसाळ. दोनदा जन्म घेतलेला म्हणजे द्विज. जमदग्नीचा अवतार म्हणजे कोपिष्ट किंवा अतिशय रागीट मनुष्य. ज्याला कशाचीच उपमा देता येत नाही असा म्हणजे अनुपम. कोणत्याही क्षेत्रात हळूहळू होणारा बदल म्हणजे उत्क्रांती. दुसऱ्यांना मार्गदर्शन करणारा म्हणजे मार्गदर्शक. मासोळीच्या डोळ्यासारखे डोळे असणारी म्हणजे मीनाक्षी. दुपारच्या जेवणानंतर घेतलेली अल्पशी निद्रा म्हणजे वामकुक्षी. अमूल्य म्हणजे मौल्यवान. उपकाराची फेड अपकाराने करणारा म्हणजे कृतघ्न. काम, क्रोध, मत्सर, दंभ, लोभ हे माणसाने जिंकले पाहिजेत. याला षड्विकार असे म्हणतात. हत्तीला काबूत ठेवणारा माहूत. एकाच आईच्या पोटी ज्यांचा जन्म झाला आहे असे म्हणजे सहोदर. ज्याने खूप ऐकले वा वाचले आहे असा म्हणजे बहुश्रुत. हाल अपेष्टा सहन करण्याचा गुण म्हणजे तितिक्षा. ज्याचे वर्णन करता येणे शक्य नाही असे म्हणजे अवर्णनीय.
कोणत्याही गोष्टीची इच्छा नसलेला म्हणजे निरीच्छ, अतिशय कठीण म्हणजे दुरापास्त, अनुभव नसलेला म्हणजे अनअनुभवी. संध्याकाळी भोजनानंतर सहज परिसरात फिरणे म्हणजे शतपावली. दररोज प्रसिद्ध होणारे वर्तमानपत्र म्हणजे दैनिक. कष्ट करून जीवन जगणारे म्हणजे श्रमजीवी. ठराविक काळाने प्रसिद्ध होणारे म्हणजे नियतकालिक. म्हाताऱ्या एकाकी लोकांचे राहण्याचे ठिकाण म्हणजे वृद्धाश्रम. तिन्ही बाजूंना पाणी किंवा समुद्र असलेला प्रदेश म्हणजे द्वीपकल्प. शोध लावणारा म्हणजे संशोधक. 7 दिवसातून एकदा निघणारे म्हणजे साप्ताहिक. मोजकाच खर्च करणारा म्हणजे मितव्ययी. प्रश्न विचारताच ताबडतोब उत्तर देणारा म्हणजे हजरजबाबी. नोटांचे बंडल. मोठीचे पाणी जिथे पडते तेथील दगडाने बांधलेली कुंडीवजा जागा म्हणजे थारोळे. प्रियकराकडे संकेतस्थानी जाणारी स्त्री म्हणजे अभिसारिका. वाचा किंवा किराणा जिन्साचा दुकानदार वैश्य म्हणजे वाणी. बुद्धिप्रमाण मानून त्याप्रमाणे वागणारा म्हणजे बुद्धिप्रामाण्यवादी. शेतीतील काम झाल्यानंतर काम करणाऱ्यांना दिले जाणारे भोजन म्हणजे इरिरी. राजाची स्तुती करणारा म्हणजे भाट. पराक्रम केल्याचा आव आणणारा म्हणजे तीरशिंगराव. कथा सांगणारा म्हणजे कथेकरी. घरादारास व देशास पारखा झालेला म्हणजे निर्वासित. शेजाऱ्यांशी चांगल्या तऱ्हेने वागण्याची पद्धत म्हणजे शेजारधर्म. 2 नद्यामधील जागा म्हणजे दोआब. अनेक वेदग्रंथामध्ये म्हणजे वेदांत. लिहिता वाचता येणारा म्हणजे साक्षर. नेहमी घरात बसून राहणारा म्हणजे घरकोंबडा. तिथी, वार, नक्षत्र, योग, करण या 5 घटकांनी युक्त यास पंचांग असे म्हणतात. केलेले उपकार जाणणारी व्यक्ती म्हणजे कृतज्ञ. चिखलात जन्मलेला म्हणजे पंकज. जिंकण्याची दुर्दम्य इच्छा असलेला म्हणजे विजिगीषू. प्रेमात पडलेली म्हणजे अनुरक्ता. काळाची पावले म्हणजे बदलत्या परिस्थितीचे भान ठेवून. 6 महिन्यातून एकदा प्रसिद्ध होणारे म्हणजे षण्मासिक. ज्याच्या बायका एकामागो एक मरत आहेत असा पुरुष म्हणजे बाईलखाद्या. भीतीपोटी प्रत्येक गोष्टीस नकार घंटा वाजवणारा घाबरट मनुष्य म्हणजे रडत राऊत. स्वेच्छेने केलेल्या कार्याबद्दल सन्मानाने दिला जाणारा मोबदला म्हणजे मानधन. ज्याला आई वडील नाहीत असा म्हणजे पोरका. लग्न समारंभातील वधू पक्षाकडून वर पक्षाला दिली जाणारी अखेरची मेजवानी म्हणजे मांडव परतणी. दोरीचा खांड म्हणजे दोरीचा तुकडा. शरीर, मन, वाचा यांचे नियमन करणारा संन्यास घेण्याचा एक प्रकार म्हणजे त्रिदंडी. दुसऱ्यावर उपकार करणारा म्हणजे परोपकारी. धान्य ठेवण्याचे पात्र म्हणजे कणगी. उंटाचा तांडा. मूळ ग्रंथात नंतर टाकलेला मजकूर म्हणजे क्षेपक. आपले घर सोडून न जाणारा म्हणजे घरकोंबडा. जेवण झाल्यानंतर अन्न पचवण्यासाठी काही अंतरापर्यंत पायी चालणे म्हणजे शतपावली. परंपरेने चालत आलेली व लोकसमूह माणसातून स्फुरलेली गोष्ट म्हणजे लोककथा. एकाच वेळी अनेक बाबीकडे लक्ष देणारी व्यक्ती म्हणजे अष्टावधानी. 2 नद्यांमधील जागा म्हणजे दोआब. 15 दिवसातून एकदा म्हणजे पाक्षिक. लिहिण्याची हतोटी म्हणजे लेखनशैली. ज्याला कशाचीही उपमा देता येत नाही असा म्हणजे अनुपम. हाल अपेष्टा सहन करण्याचा गुण म्हणजे तितिक्षा.
उडत उडत केलेले वाचन म्हणजे शाखा चंक्रमण. फौजेबरोबर आलेली अवांतर माणसे म्हणजे बाजार बुगणे. पती पत्नीस एकत्र जेवावयास बोलवणे म्हणजे मेहून. चुकीच्या बाबींसाठी पराकोटीचा आग्रह धरणारा म्हणजे दुराग्रही. स्वतःच्या कल्पनेने रचलेले म्हणजे स्वकपोलकल्पित. ज्याच्यासारखा दुसरा कोणीच नाही असा म्हणजे अद्वितीय. ज्याला कधीही म्हातारपण येत नाहीत असा म्हणजे अजर. बिनचूक वजनाचा काटा म्हणजे धारवाडी काठा. कोणत्याही क्षेत्रात हळूहळू होणारा बदल म्हणजे उत्क्रांती. निराश्रित मुलांना आश्रय देणारी संस्था म्हणजे अनाथाश्रम. ज्यांना प्रामुख्याने बुद्धीचा वापर करावा लागतो असे लोक म्हणजे बुद्धिजीवी. कर्तव्याकडे पाठ फिरवणारा म्हणजे कर्तव्य परांगमुख. केलेल्या उपकाराची जाण नसणारा म्हणजे कृतघ्न. अनेक गोष्टीत एकाच वेळी लक्ष देणारा म्हणजे अष्टावधानी. आधी जन्मलेला म्हणजे अग्रज. उंचीवरून पडणारा पाणलोट म्हणजे धबधबा. हल अपेष्टा सहन करण्याचा गुण म्हणजे तितिक्षा. विधवेचा विवाह करणे म्हणजे पाठ. तोकडा उच्चार म्हणजे निभृत. ज्यास कधीही म्हातारपण येत नाही असा म्हणजे अजर. कवितेची रचना करणारी म्हणजे कवयित्री. मागून जन्मलेला म्हणजे अनुज. एकाच आईच्या पोटी जन्म झाला आहे असे म्हणजे सहोदर. सरदार व जमीनदार यांचे वर्चस्व असणारे राज्यशासन म्हणजे सामंतशाही. मोफत पाणी मिळण्याची सोय म्हणजे पाणपोई. चार रस्ते एकत्र येतात ती जागा म्हणजे चव्हाटा. गावातील एकत्र पाणी भरण्याची जागा म्हणजे पाणवठा. 3 रस्ते एकत्र येतात ती जागा म्हणजे तिठा. भरपूर ऐकलेला व वाचलेला व्यक्ती म्हणजे बहुश्रुत. कर्तव्याकडे पाठ फिरवणारा म्हणजे कर्तव्य परांगमुख. जगाचे नियंत्रण करणारा म्हणजे जगनियंता. हाल अपेष्टा सहन करण्याचा गुण म्हणजे तितिक्षा. 2 नद्यांमधील जागा म्हणजे दोआब. हाल अपेष्टा सहन करण्याचा गुण म्हणजे तितिक्षा. घड्याळ टिपरू म्हणजे तिखट व भाकर. पाण्यातील कचरा म्हणजे पाणीवळ. लहानपणीच मिळालेले वळण म्हणजे बाळकडू. मूर्खपणाचा सल्ला देणारा म्हणजे उंटावरचा शहाणा. विजेच्या आघाताने म्हणजे तडिताघाते. कमळ आणि बेडूक दोघेही चिखलात उत्पन्न झालेले म्हणजे पंकज. जमिनीवर आणि पाण्यात दोन्हीही ठिकाणी राहू शकणारा म्हणजे उभयचर. चांदणे असलेला पंधरवाडा म्हणजे शुक्ल पक्ष. दक्षिण समुद्रावरच्या सेतूपासून हिमालयापर्यंत म्हणजे असेतू हिमालय. कोरडा शिधा मिळण्याचे ठिकाण म्हणजे सदावर्त. आधी जन्मलेला म्हणजे अग्रज. मागून जन्मलेला म्हणजे अनुज. तिथी वार न ठरवता आलेला म्हणजे आगंतुक. उदयाला येत असलेला म्हणजे उदयोन्मुख. दुसऱ्याच्या अंकीत असणारा म्हणजे ताटाखालचे मांजर. रात्री फिरणारा म्हणजे निशाचर. सिनेमाच्या कथा लिहिणारा म्हणजे पटकथा लेखक. तिथी वार न ठरवता आलेला म्हणजे आगंतुक. अनेक गोष्टीत एकाच वेळी लक्ष देणारा म्हणजे अष्टावधानी. स्वच्छ गार पाणी ठेवण्याची जागा म्हणजे अबदारखाना. 4 रस्ते एकत्र येतात ती जागा म्हणजे चव्हाटा. उभय पक्षांच्या सहमतीने नेमलेला मध्यस्थ म्हणजे लवाद. जिथे आकाश जमिनीवर टेकल्यासारखे दिसते ती जागा म्हणजे
क्षितिज. मृत्यूवर विजय मिळवणारा म्हणजे मृत्युंजय. घरादारास पारखा झालेला म्हणजे निर्वासित. ज्याने पुष्कळ ऐकले व वाचले आहे असा म्हणजे बहुश्रुत. दुसऱ्यांच्या सांगण्याप्रमाणे वागणारी व्यक्ती म्हणजे कळसूत्री बाहुले. आधी जन्मलेला म्हणजे अग्रज. बातमी सांगणारा म्हणजे वृत्तनिवेदक. दोन नद्यामधील प्रदेश म्हणजे दोआब. विड्याचे पाने तोडण्याचे एक वाकडे हत्यार म्हणजे नारकत. ज्याने पुष्कळ ऐकले व वाचले आहे असा म्हणजे बहुश्रुत. ज्याची पत्नी मरण पावली आहे असा पुरुष म्हणजे विधुर. दुसऱ्याच्या मनातले जाणणारा म्हणजे मनकवडा. आधी जन्मलेला म्हणजे अग्रज. धान्यादी साठवण्याची बंदिस्त जागा म्हणजे वखार. हाल अपेष्टा सहन करण्याचा गुण म्हणजे तितिक्षा. दोन नद्यामधील जागा म्हणजे दोआब. पंधरवाड्याने प्रसिद्ध होणारे म्हणजे पाक्षिक. सूर्यास्ताचा समय म्हणजे प्रातःकाळ. दुसऱ्याच्या मनातले ओळखणारा म्हणजे मनकवडा. एकाच आईच्या पोटी जन्मलेले म्हणजे सहोदर. नाटकाच्या प्रारंभीचे स्तवन म्हणजे नांदी. कधीही जिंकला न जाणारा म्हणजे अजिंक्य. धाऱ्याने जमीन घेणारा म्हणजे धारेकरी. तिन्ही बाजूने पाणी असलेला प्रदेश म्हणजे द्वीपकल्प. कोणत्याही क्षेत्रात एकदम होणारा इष्ट बदल म्हणजे क्रांती. समाजातील परिस्थिती बदलून तिला योग्य वळण लावणारा म्हणजे युग प्रवर्तक. सभेत धीटपणे बोलणारा म्हणजे सभाधीट. दुसऱ्याच्या मनातले जाणणारा म्हणजे मनकवडा. आत्मसंयमासनी करावयाची कृत्य म्हणजे यमनियम. पुरुषाच्या फेट्यावर लावावयाचा रत्नजडित तुरा म्हणजे शिरपेच. तोंडातोंडी चालत आलेली गोष्ट म्हणजे दंतकथा. निष्ठावंत रंगवलेली अशक्त म्हणजे अनुरक्त. पक्व वाकलेला वृद्ध म्हणजे परिणत. दुःखरहित सुरक्षित संबंध म्हणजे अक्षत. व्यापार प्रतिज्ञा वेद म्हणजे निगम. कोणत्याही क्षेत्रात हळूहळू होणारा इष्ट बदल म्हणजे उत्क्रांती. कायमचे लक्षात राहणारे म्हणजे अविस्मरणीय. एकाच काळात हयात असलेले म्हणजे समकालीन. ज्याने पुष्कळ ऐकले व वाचले आहे असा म्हणजे बहुश्रुत. ज्याचे वर्णन करता येत नाही असा म्हणजे अवर्णनीय. ज्याला मूल बाळ नाही असा म्हणजे निपुत्रिक. माशासारखे डोळे असणारी म्हणजे मीनाक्षी. हरणासारखे डोळे असणारी म्हणजे मृगाक्षी. डोळ्यांनी पाहावयास समर्थ म्हणजे डोळस. जिचे डोळे मदिरेप्रमाणे धुंद आहेत अशी म्हणजे मदिराक्षी. दुःखामुळे सोडलेला दीर्घ श्वास म्हणजे शुष्कारा. ज्याच्याकडे द्रव्य नाही आणि विद्याही नाही असा म्हणजे ठणठणपाळ. पंक्तीत वाढताना वाढप्यांनी केलेला पक्षपात म्हणजे पंक्तिप्रपंच. हाल अपेष्टा सहन करण्याचा गुण म्हणजे तितिक्षा. मोजकेच खर्च करणारा म्हणजे मितव्ययी. अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपले चॅनल सबस्क्राईब करा. त्याचबरोबर लाईक, शेअर आणि कमेंट करायलाही विसरू नका. धन्यवाद.